नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी रेल्वे ग्रुप डी भरती 2026 साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा ही सगळी माहिती आपण समजून घेणार आहे। स्टेप बाय स्टेप कसा भरायचा मी स्वतः तुम्हाला माझा फॉर्म भरून दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी रेल्वे ग्रुप डी भरतीचे जे काही फॉर्म भरण्याचे फॉर्मॅट आहे, डॉक्युमेंटचे फॉर्मॅट आहे ते चेंज झालेले आहे, त्यामुळे यावर्षी फॉर्म भरणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही जर फॉर्म भरताना एखादी छोटी जरी चूक केली तरी आम्ही तुमचा फॉर्म रिजेक्ट करू असं स्वतः आरआरबी वाल्याने सांगितलेलं आहे। म्हणून रेल्वे ग्रुप डी भरतीचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म कशा प्रकारे भरायचा, कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे, मग डॉक्युमेंट लागणार आहे तर ते कोणत्या फॉर्मॅट मध्ये लागणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। कारण एखाद्या वेळेस काय होत असतं, आपण जल्दबाजीमध्ये गडबडीमध्ये फॉर्म भरत असतो, फॉर्म भरता भरता एखादी मिस्टेक आपल्याकडून होत होती, एखादी मिस्टेक जर आपल्याकडून झाली तर त्या ठिकाणी आपला फॉर्म रिजेक्ट होणार आहे। हे असू द्या लक्षामध्ये, खूप जास्त महत्त्वाचं आहे। अगोदर काय होत होतं, एखाद्या वेळेस धकून जायचं, रिजेक्टच्या दुसऱ्या यादीमध्ये तुम्हाला टाकलं जायचं, पण आता तसं होणार नाही। त्यांनी स्पेशली सांगितलेलं आहे की जर तुमची एक जरी चूक झाली किंवा आम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचे डॉक्युमेंट नसेल किंवा आम्ही तुम्हाला हा जो ऑप्शन निवडायचा सांगितलेला आहे तो ऑप्शन जर तुम्ही व्यवस्थित निवडला नाही तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी आतापासूनच रिजेक्ट करू, म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो डायरेक्ट त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकता। हे सगळ्यात महत्त्वाचं ते लक्षात घ्या। आता ही आरआरबी ची ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती जायचंय, स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहे की कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे। आपल्या गुगल वरती जायचं, गुगल वरती गेल्यानंतर तिथे सर्च करायचं www. काय सर्च करायचं सांगितलं मी, www.rrb.gov असं जरी सिलेक्ट केलं किंवा आरआरबी एवढं जरी सिलेक्ट केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी जी काही वेबसाईट ती ओपन होणार आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिलं पेज तुमचं हे असणार आहे फॉर्म भरताना, ते म्हणजेच काय, लॉग इन करणं। एकतर तुमचं जर ऑलरेडी अकाउंट असेल, म्हणजे तुम्ही या अगोदर रेल्वे भरती दिली असेल, कोणती असू द्या, मग ती रेल्वे ग्रुप डी दिली असेल किंवा त्याच्या अगोदर कोणती एखादी एनटीपीसी ची दिली असेल, रेल्वे ज्या भरत्या कंडक्ट करत असेल त्या भरतीपैकी कोणती भरती जर तुम्ही दिली असेल तर इथं तुम्ही लॉग इन करायचंय। मग लॉग इन साठी त्यांनी दोन ऑप्शन दिलेले की तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून सुद्धा लॉग इन करू शकतात, किंवा त्या ठिकाणी तुमचं जर आरआरबीचं जे काही अकाउंट आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला माहिती असेल, म्हणजे त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही काय करू शकतात, लॉग इन करू शकतात। पण तुमचं इथं अकाउंटच नाही तर तुम्हाला स्वतः अकाउंट तयार करावं लागणार आहे। मग इथं खाली एक ऑप्शन दिलेलं आहे बघा, डोंट हॅव ॲन अकाउंट, म्हणजे तुमच्याकडे अकाउंट नाही तर काय करायचं, क्रिएट ॲन अकाउंट। म्हणजे पहिल्या वेळेसच तुम्ही आरआरबीच्या साइड वरती गेले असन, आरआरबीचा पहिलाच तुमचा फॉर्म असन, पहिलीच भरती असेल तर ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि तिथं तुमची सगळी माहिती भरायची। इथं फक्त बेसिक माहिती तुम्हाला भरायची आणि तुमची प्रोफाईल तयार करायची, ते पण पुढे समजून सांगतो। आता बघा ही तर तुम्ही हा ऑप्शन निवडला, हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरली, नाव भरलं, गाव भरलं म्हणजेच काय, तुमचा ऍड्रेस टाकावा लागत असतो तिथं, त्याचबरोबर तुमची ईमेल आयडी टाकावं लागत असती, ते पुढे दाखवतो मी तुम्हाला कोणकोणती माहिती टाकावं लागणार आहे। त्याच्या अगोदर जे विद्यार्थी रेल्वे ग्रुप डी भरतीची तयारी करताय त्यांना इथून पुढे 4 ते 5 महिने परीक्षेसाठी मिळणार आहे। आता सुद्धा रेल्वे ग्रुप डीच्या बऱ्याच साऱ्या एक्झाम चालू आहे, त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये जागा होत्या, येणाऱ्या भरत्यामध्ये सुद्धा खूप जास्त जागा असणार आहे। आता जरी त्यांनी सांगितलंय की 22,000 जागा आम्ही काढलेल्या आहे, पण या जागांमध्ये त्या ठिकाणी नक्कीच वाढ होऊ शकते। आणि ही जी काही तुम्हाला तयारी करायची असेल रेल्वे ग्रुप डी भरतीची तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती ही रेल्वे झुकझुक बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये सगळा जो काही सिलेबस आहे, सगळे महत्त्वाचे विषय तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलेले, जे परीक्षेला महत्वाचे ते शिकवलेले। आणि आपण जर रेल्वे ग्रुप डी चे पेपर बघितले अगोदरचे तर आपल्या लक्षात येणार की जी काही गणित आणि बुद्धिमत्ताची पातळी आहे, बरोबर आहे, लेवल आहे, ती थोडीशी अवघड लेवलची, अवघड प्रश्न विचारलेले। मग तशाच पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता सुद्धा तुमचं एकदम स्टेप बाय स्टेप, जिथं ट्रिक्स आवश्यक असतील तिथं ट्रिक सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं रेल्वे ग्रुप डी ची तयारी करून घेतलेली आहे। मग ह्या बॅच मध्ये तुम्हाला आपण सराव टेस्ट सुद्धा देणार आहे, त्याचबरोबर नोट सुद्धा देणार आहे। ही बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा, ऑफर मध्ये फक्त 400 रुपयाला तुम्हाला बॅच भेटणार आहे, म्हणजे 60% एवढं डिस्काउंट आपण तुम्हाला या बॅच वरती देणार आहे। बॅच घ्यायची असेल तर या नंबरवरती कॉल करू शकतात, किंवा बॅच बद्दल कोणती माहिती पाहिजे असली तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तरी तुम्ही चालणार आहे, ठीक आहे। त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज, आता कोणती परीक्षा म्हणलं तर सराव टेस्ट देणं गरजेचं असतं, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं असतं, त्यासाठी आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध आहे। जसं तुम्ही रेल्वे गड्डचा पेपर देत असतात त्याच फॉर्मॅटमध्ये तशाच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी फील येणार आहे की आपण खरंच त्या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी चा पेपर देतोय। अशीच आपली एक ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे रेल्वे ग्रुप डी साठी, मराठी भाषेमधून बॅच असणार आणि मराठी भाषेमधूनच रेल्वे असणार, तुमची ही टेस्ट असणार, कारण आता त्या ठिकाणी ग्रुप डी चा काही पेपर आहे तुम्हाला मराठीमध्ये देता येत असतो।
हिंदीमध्ये बऱ्याच मुलांना अडचण काय होत होतं की अगोदर आपण हिंदीमध्ये पेपर द्यायला जायचो, इंग्लिश तर आपल्या डोक्याचा वरचा खेळ होता, 36चा आकडा असतो इंग्लिश सोबत. मग मराठीमध्ये आपली मातृभाषा असल्यामुळं मराठीमध्ये आपल्याला लगेच ते गणित समजतात, लगेच ती भाषा समजती. त्यासाठी मराठीमध्ये तुम्ही पेपर देऊ शकतात. मराठीमध्ये गणित तुम्हाला थोडंसं सोपं जाणार, बुद्धिमत्ता सोपं जाणार, बाकीचं जीके जे सुद्धा मराठीमध्ये सोपं जाणार, कारण आतापर्यंत आपलं शिक्षण मराठीमध्ये झालेलं असतं. बरोबर आहे. मग मराठीमधूनच आपण आपली ही जीके टेस्ट सिरीज आहे ती फक्त 60 रुपयामध्ये असणार आहे. एकूण 25 टेस्ट तुम्हाला देणार आहे. बॅच बद्दल अगोदरच सांगितलेलं आहे. बघा आता इथं तुम्ही लॉग इन विथ आधार वरती जर क्लिक केलं, हे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे इथे हे पेज येणार आहे. ते पेज कोणतं तर हे. मग इथं तुम्हाला काय टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो अगोदर तुम्ही टाकला होता तोच टाकायचा, दुसरा नाही टाकायचा. म्हणजे तुम्ही इथं अकाउंट तयार करताना जो टाकला होता का नाही तोच टाकायचा. इथं यांनी परत म्हणलं डोंट हॅव अन अकाउंट, क्रिएट अन अकाउंट. तुमच्याकडे अकाउंट नसेल तर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं स्वतःचं अकाउंट तयार करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा नंबर टाकल्यानंतर काय होणार, इथं तुमच्या नंबरवरती ओटीपी येणार. तुमच्या नंबरवरती जो ओटीपी आला तो ओटीपी तर टाकायचा आहे. फक्त इथं ज्यावेळेस तुम्ही नंबर टाकणार आहे, नंबर टाकल्यानंतर इथं हे जी काही तुम्हाला ब्ल्यू टिक दिसतीये ती ब्ल्यू टिक तिथं दाबायचंय, टॅप करायचंय. ते केल्यानंतर जनरेट आधार ओटीपी याच्यावरती क्लिअर करायचं. मग तो जो काही आधार ओटीपी आहे तो जनरेट होणार आहे. बऱ्याच जणांना फॉर्म भरायला एवढ्या अडचणी येत असतात, फॉर्म भरता भरता कंटाळा येत असतो. मला सुद्धा कंटाळा आला होता, कारण ती साईड भस्कन मागे येते, पुन्हा कुठं जाती, काही हे होतं, फोटोज तुमचा पकडत नाही तीनदा तीनदा. म्हणजे एक चूक तुम्हाला खूप जास्त महागामध्ये पडू शकते इथं. म्हणून स्टेप बाय स्टेप समजून घ्या. बघा इथं जनरेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येणार. तो ओटीपी तुम्हाला इथं फिल करायचा आहे. ते फिल केल्यानंतर तुम्ही जाणार पुढं. पण इथं आय एम नॉट रोबोट याच्यावरती सुद्धा क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला महत्वाची माहिती दिली त्यांनी, इन्स्ट्रक्शन दिल्या. परीक्षेसंबंधित काय दिलं, इन्स्ट्रक्शन. आता ह्या ज्या काही इन्स्ट्रक्शन आहे यांनी काय म्हणलेलं बघायचं, परत समजून सांगतो, खूप जास्त महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सगळं. बरोबर आहे. रीड ऑल द इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन. बघा तुमची जी काही सीबीटी एक्झाम होत असते ती 13 भाषेमध्ये तुम्हाला देता येत असती. ज्यावेळेस तुम्ही पेपर देणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती भाषा सुद्धा सिलेक्ट करता येणार आहे की मराठीमध्ये द्यायचं का, हिंदीमध्ये द्यायचं का, इंग्रजीमध्ये द्यायचं का, बंगालीमध्ये द्यायचं का, तामिळमध्ये द्यायचं, कोणत्या भाषेमध्ये द्यायचंय ते तुम्हाला स्वतः सिलेक्ट करता येणार आहे. ठीक आहे. काय सांगितलं बघा, मीडियम ऑफ एक्झामिनेशन क्वेश्चन फॉर सीबीटी विल बी अवेलेबल इन 13 रिजनल इंडियन लँग्वेजेस. एवढ्या सगळ्या लँग्वेज दिल्या बिसाइड्स हिंदी अँड इंग्लिश. हिंदी आणि इंग्रजीमध्ये तर असणारच आहे, पण तुम्हाला ज्या भाषेमध्ये घ्यायचंय अजून तुमच्या मातृभाषेमध्ये त्या भाषेमध्ये सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकतात, तो क्वेश्चन अटेंड करू शकतात. एखादा क्वेश्चन तुम्हाला मध्येच हिंदीमध्ये करायचं अटेंड तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात, मध्येच इंग्रजीमध्ये करायचे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. ही सगळी माहिती काय आहे ती समजून सांगतो तुम्हाला फॉर्म भरताना. हे केल्यानंतर इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं. कशावरती, ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती. ते क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या सगळं उभं होणार. बघा हे पेज येणार आहे तिथं. आता हे पेज आलं, हे पेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही, तर ती कोणती, तर तुम्हाला इथं आरआरबी निवडायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मुंबईला फॉर्म भरणार आहे का दुसरा कुठेतरी एखाद्या ठिकाणी भरणार आहे, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आलेले असतात. बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय करणं आहे, तो निवडायचा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा असेल तुम्ही जागा बघा, जागा बघून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला ज्यामध्ये टाकायचं असलं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ज्या रेल्वे रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला टाकायचंय तिथे तुम्ही टाकू शकतात. मी आता मुंबई सिलेक्ट केलं होतं, मला मुंबईमध्ये टाकायचं होतं म्हणून. त्याच्यानंतर पुढे बघा, आय एम नॉट करंटली डिबार्ड बाय आरआरबी. म्हणजे एखाद्या वेळेस मी आरआरबीची एक्झाम देताना मला डिबार्ड केलं का, म्हणजे मी कॉपी करताना पकडलो असं काहीतरी झालं का, तर इथं तुम्हाला काय करायचंय माहिती का, असं असं म्हणजे इथे एकदा क्लिक करायचं, इथे एकदा क्लिक करायचं दोन्ही ठिकाणी. कारण तुम्ही अशा काही गोष्टी केलेल्या असल्यानंतर तुम्हाला पेपरच देता येत नसतो, म्हणून इथं असंच क्लिक करायचंय. ठीक आहे. पण डिवाइड केलेलं असलं तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करायचं नाही, मग पुढची इन्फॉर्मेशन अजून भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वरती टॅप करायचंय तुम्हाला. नेक्स्ट वरती टॅप केल्यानंतर ही सगळी माहिती तुमच्या समोर येणार आहे. मग ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही अगोदर कुठं भरलेली असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करणार आहे त्यावेळेस भरलेली असणार आहे. बरोबर आहे. बघा इथं नॅशनॅलिटी. आता ही तुम्ही काय करताय, समजा क्रिएट अन अकाउंट, नवीन अकाउंट त्या ठिकाणी खोलताय, तिथं ही सगळी माहिती भरायची असते तुम्हाला. बघा इथं काय भरायचंय, इंडिया. ठीक आहे. हे ऑलरेडी त्यांनी दिलेलं असतं कारण तुम्ही अगोदरच प्रोफाईल क्रिएट केलेली असते. त्याच्यानंतर इथं तुमची जन्मतारीख टाकायची, त्याच्यानंतर इथं आईचं नाव टाकायचं, इथं वडिलांचं नाव टाकायचं, इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं. इथं तुम्ही मेल आहे का फिमेल टाकायचं, मेल असेल तर मेल टाका, फिमेल टाकत बसू नका. ज्या फिमेल आहे, ज्या बहिणी फिमेल आहे त्यांनी या ठिकाणी फिमेल करायचंय. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर इथं तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, ईमेल आयडी चुकू द्यायचा नाही. जर ईमेल आयडी चुकला तर आपण हुकला असं समजून घ्यायचं. आणि मोबाईल नंबर सुद्धा
जो चालू आहे तुमचा तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे, नाही तर चुकीचा मोबाईल नंबर टाकू नका. इथं मदर टंग सिलेक्ट करायची आहे, म्हणजे तुमची जी काही मातृभाषा आहे ती मातृभाषा तुम्हाला सिलेक्ट करायची या ठिकाणी. आलं लक्षामध्ये. मग आपली मराठी आहे तर मी मराठी सिलेक्ट केलं. रिलीजन धर्म जो आहे तुमचा तो धर्म इथं टाकायचा. हिंदू आहे हिंदू टाकला म्या. तुमचं लग्न झालेलं असेल तर टाका आय एम मॅरिड. लग्न झालेलं नसेल तर टाका अनमॅरिड. माझं तर झालेलं नाही बुवा आता, म्हणून मी काय टाकलं अनमॅरिड टाकलं. त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं बघा, चॉईस ऑफ लँग्वेज फॉर एक्झामिनेशन. हे खूप जास्त महत्वाचं आहे. इथं तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये पेपर द्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचंय. नंतर तुम्ही ते चेंज सुद्धा करू शकतात. ऑन द स्पॉट तुम्ही ते चेंज करू शकतात. पण इथं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ज्या भाषेमध्ये द्यायचंय, मराठीमध्ये द्यायचंय तर इथं मराठी सिलेक्ट करा, कारण मराठीमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. नंतर तुम्हाला अडचण येते, वेळ खूप जास्त जातो त्याच्यामध्ये, तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला चेंज करावं लागत असतं. मग पण आताच तुम्हाला मराठीमध्ये नाही तर तिकडं तुमचे कमीत कमी 10-1 मिनिटं वाचणारे असं समजून चाला पेपर देताना. ठीक आहे. इथं तुम्हाला टाकायचंय की तुमच्या अंगावर काहीतरी आयडेंटिटी का. आता मी म्हणलं माझी इथं तीळ आहे समजा छातीवरती, बरोबर, गळ्यावरती तीळ आहे किंवा फिंगरवरती तीळ आहे. मी इथं काय टाकलेले मोल ऑन मिडल फिंगर, की माझ्या मिडल फिंगरवरती इथं तीळ आहे. तशा प्रकारे तुम्ही टाकायचं की तुमच्या कोणत्या ठिकाणी अशी खून आहे ती टाकायची आहे. इथं मी टाकलं मोल ऑन नेक, की माझी जी काही मान आहे त्या मानेवरती तीळ आहे, एक ओळख आहे. मग मी तशा प्रकारे टाकलं. तशा प्रकारे तुम्ही इथं लिहून टाकायचंय जिथं तुमची ओळख असेल अशी काहीतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमची कम्युनिटी टाकायची आहे, म्हणजेच तुमचं कॅटेगरी टाकायची आहे. आता मी ओपन आहे, युआर मधून मला फॉर्म भरायचा आहे तर युआर टाकली. तुम्ही एसटी असेल तर एसटी टाका, एससी असेल तर एससी टाका, ओबीसी मधून फॉर्म भरणार असेल तर ओबीसी टाका, ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरणार असेल तर त्याच्या डिटेल्स खाली आहे, नंतर आहे, ते आपण समजून सांगतो. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं काय, युआर टाकल्यानंतर तुम्हाला पुढे काही करावं नाही लागणार. पण ज्यावेळेस तुम्ही एसटी टाकणार, एससी टाकणार, ईडब्ल्यूएस किंवा ओबीसी टाकणार, ओबीसी टाकल्यानंतर तुम्हाला ते म्हणतील की तुमचं डॉक्युमेंट अपलोड करा. मग डॉक्युमेंट अपलोड करताना कोणतं लागणार हेच जास्त महत्वाचं आहे. याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले, तर त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट तुम्हाला सेंट्रलचं पाहिजे आणि ओबीसी एनसीएल पाहिजे. ओबीसी सीएल नाही, फक्त ओबीसी नॉन क्रिमिलियर असं त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट पाहिजे आणि ते 1 एप्रिल 2025च्या पुढचं पाहिजे. जुनं सुद्धा चालणार नाही. ज्यांनी अजून काढलं नसेल त्यांनी आता काढून घ्या. अजून तुम्हाला 20-25 दिवस फॉर्म भरायला आहे. फॉर्म भरताना जल्दबाजी करू नका, एकदा पूर्ण प्रोसेस समजून घ्या फॉर्म भरताना. ठीक आहे. मग 1 एप्रिल 2025 पासून त्या ठिकाणी काय लागणार तुम्हाला, की ओबीसी लागणार सर्टिफिकेट आणि ईडब्ल्यूएस सुद्धा तेव्हाच लागणार आहे 1 एप्रिल 2025च्या पुढचंच. एससी एसटीचं ऑलरेडी त्या ठिकाणी कशाचं असतं, सेंट्रलचं असतं. ओबीसीचे तुम्ही 2 काढू शकतात, एससी एसटीचे तुम्ही स्टेटचं पण काढू शकतात. तुमच्या तहसीलमध्ये जायचं, तहसीलमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं की मला सेंट्रल ओबीसी पाहिजे. कशाचं पाहिजे, सेंट्रलचं. तिथं त्यांनी डायरेक्ट त्याच्यामध्ये उद्देश केलेला असतो तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रामध्ये, की हे सेंट्रलचं ओबीसी आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा ऍड्रेस भरायचा आहे, इथं तुमचं स्टेट टाकायचं, इथं जिल्हा टाकायचा, इथं परमनंट ऍड्रेस तिथं क्लिक करून टाकायचं की तुमचे दोन्ही ऍड्रेस सारखे, म्हणजे आता तुम्ही जे जिथं राहताय तो ऍड्रेस आणि तुमचा जो काही ऍक्च्युअल प्रॉपर ऍड्रेस आहे तो ऍड्रेस. त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकायचा. इथं तुमचं सिल्लोड जसं मी टाकलं, माझा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे पण तिथं औरंगाबादचं ऑप्शन येत असतं बऱ्याच वेळा फॉर्म भरताना. मग मी औरंगाबाद टाकलं. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी तालुका माझा सिल्लोड आहे म्हणून मी तालुका काय टाकला, सिल्लोड टाकला. पिनकोड टाकला 431113. त्याच्यानंतर सिल्लोड पिनकोड या सगळा मेसेज इथं करून घ्यायचा. टिक परमनंट ऍड्रेस इज सेम ऍज प्रेझेंट ऍड्रेस, म्हणजे ह्याच ऍड्रेस सारखा जर तुमचा परमनंट ऍड्रेस असेल तर या ठिकाणी टिक मार्क करायचं, म्हणजे दोन्ही ऍड्रेस सारखे असेल तर. ठीक आहे. जायचं पुढं इथपर्यंत कळालं. आणि सगळी जी काही माहिती तुम्ही भरताय आता, इथं माहिती भरताना तुम्हाला काय करायचंय माहिती का, इथं नेक्स्ट केलं समजा तुम्ही न, हे दोन्ही क्लिक करून हे करून नेक्स्ट केलं. त्याच्यानंतर याला सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणणं विसरू नका, नाहीतर पुढं पुढं गाडी घेऊन जाशाल. सेव्ह म्हणायचं आणि मग नेक्स्टचा ऑप्शन, इथं तो नेक्स्टचा ऑप्शन निवडायचा आहे. जायचं पुढं. ते निवडल्यानंतर इथं तुमच्याकडे असं स्पेस आला बघा, इथं एक कागद आला. इथं यांनी विचारलंय की यू आर एक्स सर्व्हिसमॅन, आर यू एक्स सर्व्हिसमॅन, म्हणजे तुम्ही आर्मीमध्ये होते का अगोदर, होते बी तर पूर्ण सर्व्हिस कंप्लीट झालेली पाहिजे. एक सर्व्हिसमॅन पाहिजे तुम्ही न, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. इथं ऑप्शन येतं यस नोचं. त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, जर तुम्ही पीडब्ल्यू मध्ये येत असाल, पीडब्ल्यूडी मध्ये, तर त्या ठिकाणी इथं सिलेक्ट करायचं. म्हणजे तुम्हाला अपंगत्व असेल, काहीतरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल अपंगचं, तर त्या ठिकाणी इथं यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. दोनच ऑप्शन असतात. त्याच्यानंतर इथं आलं बघा ईबीसीचं सर्टिफिकेट, जे तुम्हाला अगोदरच म्हणलो तुम्ही, ईबीसी तुम्हाला तिथं नाही सिलेक्ट करायची. इथं जर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून फॉर्म टाकणार असाल, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास ईबीसी, बरोबर, ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी यामधून जर तुम्ही फॉर्म टाकणार असाल तर इथं तुम्हाला ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि इथं ती जी काही तारीख आहे बघा, मी तुम्हाला अगोदरच काय सांगितली होती की ह्या तारखाच्या पुढचं पाहिजे म्हणून. आर यू एलिजिबल टू अवेल फी कन्सेशन अंडर ईबीसी इन टर्म्स ऑफ पॅरा, बरोबर आहे, आलं लक्षामध्ये.
इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की ईबीसी कॅन्डिडेट शुड बी अवेअर दॅट दे आर इंटाइड ओनली फॉर फी कन्सेशन अँड नॉट टू जॉब रिझर्वेशन. इफ व्हॅलिड ईबीसी सर्टिफिकेट इज नॉट सबमिटेड ड्युरिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देन युअर कॅन्डिडेट विल बी रिजेक्टेड. डायरेक्ट रिजेक्टेड म्हणलं की तुम्हाला इथं फीस मध्ये सूट मिळणार ईबीसी सर्टिफिकेट वरती, तेवढं लक्षात ठेवा. फक्त बाकीचं काही दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये सवलत मिळणार नाही तुम्हाला. फक्त कशामध्ये फी कन्सेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये थोडी जरी गडबड असली, त्यांच्या फॉर्मॅटमध्ये जर नसलं ते, तर त्या ठिकाणी काय होणार की तुमचा फॉर्म विल बी रिजेक्टेड असं त्यांचं म्हणणं आहे. भाऊ इथं काय करायचं, जर तुम्हाला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म टाकायचा असेल तर येस म्हणायचं, नसेल टाकायचं तर नो म्हणायचं. डिटेल्स ऑफ सर्व्हिंग रेल्वे ऍप्लिकेंट, जर तुम्ही रेल्वेमध्ये जॉबला असून कोणत्याही जॉबला, तर इथं येस म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. मी नाही म्हणून नो म्हणलं. पुढे बघा इथं सुद्धा नोस करायचंय. आर यू कोर्स कम्प्लिटेड, की रेल्वे रिलेटेड जो काही एखादा कोर्स असतो तो कोर्स तुम्ही केलेला आहे का, नाही केलेला तर नो म्हणा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या अकाउंट डिटेल्स भरायचे. एखाद्या फॉर्म रिजेक्ट झाला तर तुमचे गेलेले पैसे परत आले पाहिजे. कधी कधी ते काय करत असतात, तुमचे सगळे जे काही पैसे ते परत पाठवत असतात. म्हणजे सगळी प्रोसेस झाल्यानंतर आरआरबी पाठवत असतं पैसे बऱ्यापैकी. ठीक आहे, बऱ्यापैकी मुलांना आलेले पैसे. म्हणून इथं ज्या कोणाचं या अकाउंट नंबर तुम्ही इथं देऊ शकता, तुमचं द्या, तुमच्या वडिलांचं द्या, तुमचं नसेल तर आईचं द्या, भावाचं द्या, बहिणीचं द्या, कोणाचंही तुम्ही त्या ठिकाणी अकाउंट देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर इथं म्हणजे त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार, म्हणून ज्या अकाउंटमध्ये पैसे येऊ द्यायचे असेल तेच अकाउंट द्या, दुसरं देत बसू नका. ठीक आहे. इथं अकाउंट नंबर टाकायचा, तोच अकाउंट नंबर इथं टाकायचा, कन्फर्म करायचा. त्यानंतर बँक कुठली आहे इथं लगेच सगळी माहिती येते. ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी आयएफसी कोड टाकतात त्यावेळेस त्या बँकेची सगळी माहिती ते आपोआप भरून घेत असतं तिथं. ते भरल्यानंतर फक्त इथे कन्फर्मचं बटन आहे, ते कन्फर्मचं बटन दाबायचंय. ते दाबलं नाही तर गाडी पुढेच जात नाही आपली, म्हणजे फॉर्म पुढे जात नाही. मग हे दाबल्यानंतर पुढे इथं सेव्ह म्हणायचं. इथं सेव्हचं ऑप्शन दाबल्यानंतर पुढे नेक्स्ट येतो. मग ह्या नेक्स्टला क्लिक करायचं. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल क्रायटेरिया भरायचा आहे. मग तुमची 10वी 12वी झाली असेल, फक्त 10वी झाली असेल तर फक्त 10वी टाका. क्वालिफिकेशन टाईप फक्त 10वी इथं सिलेक्ट करायचं असतं. इथं 10वी असतं एसएससी, जर 12वी झाली असेल तर एचएससी, डिग्री झाली असेल तर बीएससी, काय जे झालेलं आहे ते समजा. अशी वेगवेगळे असतात. माझी 10वीच झालेली आहे असं जर मी म्हणलं तर त्या ठिकाणी एसएससी मी निवडलं. मग एसएससी ला तुमचा रोल नंबर काय होता 10वीला तो टाकायचा. तुमचे जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरचा हा नंबर टाकायचा आहे. सिरियल नंबर असतो सर्टिफिकेटचा, तो नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट टाकायचं, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाकायची, बोर्ड कोणतं होतं ते टाकायचं. ते टाकल्यानंतर तुम्हाला अजून माहिती भरावं लागत असते. तिथं कोणकोणती माहिती भरावं लागत असते, की टक्के किती पडले बाबा, किती पैकी किती पडले एवढं. आणि ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागत असतं 10वीचं सर्टिफिकेट, बरं का. ते महत्वाचं आहे, कारण 10वीच्या बेसवरतीच ही भरती आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे अजून जर तुम्हाला ऍड करायचं असलं एचएससी तर याच प्रमाणे तुम्ही ऍड करू शकता. ऍड करायचं असलं तर ऍड करा, नसन करायचं तर डायरेक्ट गाडी पुढे जाऊ द्यायची. ठीक आहे. आता आलो आपण पुढं, इथपर्यंत झालं. इथून आपण कुठं आलो पुढं. त्याच्यानंतर सॅम्पल ऑफ फ्यू रिजेक्टेबल फोटोज. इथं मी फॉर्म भरताना मला की सर्टिफिकेट अपलोड करावं नाही लागलं 10वीचं. फक्त तुम्हाला ही माहिती भरायची प्रॉपर व्यवस्थित, त्यांना ती माहिती आपोआप कळून जाते त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमामधून. इथं तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही, सध्या इथं सांगतोय. पुढे गेलं, पुढे तुम्हाला इथं फोटो अप्लाय करायचा आहे. जास्त अडचण कुठे येते मुलांना, इथं मी फॉर्म भरताना मला इथंच अडचण आली जास्तीत जास्त. कुठं? इथं. आता हा फॉर्म मी तुमच्यासाठी भरलेला आहे की बाबांनो तुम्हाला कळालं पाहिजे कशा प्रकारे फॉर्म भरायचा. इथं क्लिअर करायचं, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर काय होणार, लाईव्ह फोटो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे. लाईव्ह फोटो घेताना काय करायचं, मी बघा कशा प्रकारे घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने मी घेतला. त्याच प्रकारे तुम्हाला असा मोबाईल धरायचा व्यवस्थित, आणि मागून लाईट बॅकग्राऊंड पाहिजे सारखं काहीतरी असं नॉर्मल. जर तुम्ही कुठे उठले की सुटले लाईट मध्ये किंवा एखाद्या डार्क बॅकग्राऊंड मध्ये असं करू नका. लाईट बॅकग्राऊंड पाहिजे, तुमचा चेहरा व्यवस्थित दिसला पाहिजे, कान नाक डोळे वगैरे ते सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं कॅप्चर करायचा. हा फोटो कॅप्चर केल्यानंतर तो लगेच इथे येत असतो अशा फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमची सिग्नेचर अपलोड करायची. कुठं? इथं नो फाईल चूजन लिहिलेलं आहे का, इथं सिग्नेचर अपलोड करायची आहे. आणि त्याची जी काही साईज आहे त्याची साईज किती पाहिजे म्हणतो, 49 KB पेक्षा कमी आणि 30 KB पेक्षा जास्त. सिग्नेचर अपलोड करताना असं पाहिजे. ठीक आहे. इथं सिग्नेचर अपलोड केली तुम्ही ना, ती अपलोड केल्यानंतर इथं फोटो कॅप्चर केला. नंतर हे याची चिन्ह, या चिन्हाला असं निवडायचंय. चिन्हाला क्लिक केल्यानंतर राईटची फुले येणार. ती राईटची फुले आल्यानंतर मग इथं परत आपलं सेव्ह, इथं सेव्हचं बटन दाबायचं. त्याच्यानंतर नेक्स्टचं बटन दाबायचं. सेव्ह दाबलं, नंतर नेक्स्ट दाबलं. इथपर्यंत कळालं. मग ही फाईल कधी कधी तुमचा फोटो लवकर घेत नाही. मग इथं 2 ऑप्शन दिले बघा. एकदा इथं लाईव्ह कॅप्चर, इथं तुम्हाला QR कोड देतो. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं QR कोड देतो वरती. मग तो QR कोड स्कॅन करून तुम्ही दुसऱ्या मोबाईलमध्ये त्या ठिकाणी तुमचा फोटो हे करू शकतात, लाईव्ह फोटो देऊ शकतात. तसं जमणार आहे. हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह म्हणायचं, मग नेक्स्ट म्हणायचं. ते म्हणल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे आलं बघा.
आल्यानंतर बघा इथं मी माझा फोटो अपलोड केला, इथं सिग्नेचर सही अपलोड केली, त्याच्यानंतर ह्या बटनवरती क्लिक करायचं, इथं ते क्लिक केल्यानंतर सेव्ह म्हणायचं, हे सेव्हचं बटन आहे, सेव्ह झाल्यानंतर मग नेक्स्ट म्हणायचं, नेक्स्ट क्लिक केल्यानंतर अशी माहिती येणार आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, तुम्हाला इथं पोस्ट प्रिफरन्स द्यायचंय. इथं जर तुम्ही चुकले की हुकले म्हणजे फॉर्म रिजेक्ट होणार असं नाही म्हणतोय, की तुम्हाला भविष्यामध्ये कशा प्रकारे नोकरी पाहिजे, कोणती पाहिजे, ते तुमच्या मार्कांवरती तुम्हाला ती पोस्ट भेटत असते. आता मी इथं 1 नंबर याला सिलेक्ट केलं, समजा असिस्टंट TRD, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात, त्यांना वेगवेगळे काम असतात, त्याच्याबद्दल सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहे, की कोणाला कोणकोणतं काम असतं, काय काय काम असतं, काय काय नाही, किंवा वेगवेगळ्या लोकांनी व्हिडिओ बनवलेले तुम्ही बघून घेऊ शकतात, किंवा मी सुद्धा त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी टाकणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये जी काही आता इथं बघा, इथं असं निवडायचं, मला जर पहिली कशाला द्यायची, समजा असिस्टंट ब्रिजला द्यायची आहे, तर मी पहिले याला क्लिक करणार, हे क्लिक केल्यानंतर इथून उठून इथं येत असतं पहिल्या नंबरला, म्हणजे माझे जर चांगले मार्क आहे त्या चांगल्या मार्कानुसार मला चांगली पोस्ट भेटल. पण तुम्ही इथं जर खराबच पोस्ट निवडलेली असणार आहे तर तुम्हाला खराबच भेटणार आहे, बरोबर आहे की नाही. चांगली निवडली तर चांगली भेटणार, खराब निवडली तर खराब भेटणार, ज्या वेळेस तुमचा चांगला स्कोर असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं पॉइंट्समॅन सुद्धा हे पद असतं, त्याच्यामध्ये असिस्टंट हे असतं, तुम्हाला जे जे निवडायचे, ज्याला प्रिफरन्स द्यायचे त्या पद्धतीने द्यायचे, 1 नंबर 2 नंबर, मग हा 3 नंबर, हा 4 नंबर, हा 5 नंबर, 6 नंबर, हे सगळं दिल्यानंतर हे इकडे येत असतं बघा, हे सगळं दिल्यानंतर हे सगळं तिकडे गेलं, हे सगळं तिकडे गेल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला क्लिक करायचं. असं हे क्लिक केल्यानंतर हे जे काही हे ऑलरेडी क्लिक केलेले असतात, इथं क्लिक करायचं आणि इथं क्लिक करायचं, या 2 ठिकाणी क्लिक करायचं. त्याच्यानंतर एंटर द प्लेस, इथं कोणताही प्लेस टाकलं तर काही होत नाही, तुम्ही ज्या ठिकाणाहून फॉर्म भरताय त्या प्लेसचं नाव टाका. समजा मी पुण्याहून फॉर्म भरला तर मी इथं पुणे हे त्या ठिकाणी काय टाकणार आहे, इथं मी पुणे टाकणार, आलं पुणे. केल्यानंतर काय करायचं, इथं सेव्हचं बटन आहे, इथं सेव्ह म्हणायचं, सेव्ह म्हणल्यानंतर प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन. आता इथं प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन म्हणल्यावर काय होत असतं, तुम्ही काय काय माहिती भरली आतापर्यंत ते सगळं येत असतं, की मी अशा प्रकारे काहीतरी माहिती भरलेली आहे, ती सगळी माहिती इथे येत असते. मग ही सगळी माहिती तुम्ही परत एकदा चेक करून घ्यायची की मी भरलेली का, नंतर सबमिट झाल्यानंतर एडिट करता येत नाही त्याला, आताच व्यवस्थित बघून घ्यायचं सगळं. ज्यावेळेस हे ऍप्लिकेशन हे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी येत असतं, मग तिथं बघून घ्यायचं की सगळी जी काही भरलेली माहिती आहे ती माहिती व्यवस्थित आहे का, सगळं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. मग नंतर असं शेवटीचं एक काम राहिलं ते म्हणजेच काय, फीसचं काम. त्यांची आवडती गोष्ट, फीस द्यावं लागेल ना त्यांना, फॉर्म भरायचे पैसे द्यावे लागतील ना. मग इथं 500 रुपये तुम्हाला पे करायचे फॉर्मची फीस. मग इथं पे विथ SBI दिलेलं आहे बघा, तर इथं काय करायचं, SBIच्या कार्डवरून तुम्ही पेमेंट करू शकता. या ठिकाणी कार्डचा नंबर वगैरे ते मागतील, ते नंबर टाकायचा, OTP टाकायचा, ते पेमेंट झाल्यानंतर मग तुमचा फॉर्म सक्सेसफुली त्या ठिकाणी भरला गेला. अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. व्हिडिओ परत परत बघायचा आहे, फॉर्म भरताना व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. एक एक गोष्ट महत्वाची, एखादी गोष्ट जर तुमची चुकली तर फॉर्म रिजेक्ट होण्याची खूप जास्त शक्यता आहे, आणि यावेळेस त्यांनी थोडंसं फॉर्म फिलिंग स्ट्रिक्ट केलेलं आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवायचा आहे, ज्या विद्यार्थ्याला RRB ग्रुप डी ची तयारी करायची आहे, त्याचा फॉर्म भरायचा आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांच्याकडून एखादी चूक होणार नाही. स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा ते त्यांना कळन. एखादी तुम्हाला अडचण आली फॉर्म भरताना तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात, लगेच तुमचं त्या ठिकाणी आपण काय करू, क्लिअर करू. किंवा हा नंबर दिलेला या नंबरवरती विचारा, तुम्हाला एखादं डॉक्युमेंट आहे बाबा, हे डॉक्युमेंट चालतं का नाही चालतं, कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे, काय पाहिजे, 9158585909 या नंबरवरती कॉल करा, सगळी माहिती तुम्हाला देता येतील. डॉक्युमेंट रिलेटेड म्हणा किंवा फॉर्म भरताना कोणती अडचण तुम्हाला आली, बाकी सगळी जी काही माहिती आहे ती सगळी माहिती मी तुम्हाला क्लिअर केलेली आहे, सांगितलेली आहे. अगोदरच सांगितलं कशा पद्धतीने फोटो वगैरे अपलोड करायचा, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आता सगळ्यात महत्वाचं जे अगोदरच बोललो होतो, की ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे ग्रुप डी भरतीची तयारी करायची असेल त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती रेल्वे ग्रुप डी ची झुकझुक बॅच उपलब्ध आहे. या बॅच मध्ये सगळा जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलेला आहे, खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे. ज्या प्रकारे तुमचे क्वेश्चन सेट केलेले असतात त्याच प्रकारे क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेतलेले आहे, त्याच प्रकारे तयारी करून घेतलेली आहे. म्हणून ही जी काही बॅच आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर मिळवून देणार आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा. त्याचबरोबर या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात. मराठीमध्ये शिकवलेले पूर्ण, त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा मराठीमध्ये असणार आहे. 60 रुपयामध्ये तुम्हाला 25 टेस्ट मिळणार आहे. बॅच मध्ये सगळे जे काही शिक्षक लोक आहेत ते वेगवेगळ्या पदांवरती MPSC UPSC मध्ये निवडलेले सगळे शिक्षक लोक तुम्हाला शिकवायला असणार आहे. त्यामुळे ही बॅच नक्की तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, फॉर्म भरण्याच्या बद्दल तुमची कोणती अडचण असेल तर तुम्ही लगेच त्या ठिकाणी विचारू शकता. तुमची सगळी माहिती आपण त्या ठिकाणी काय करू, क्लिअर करू. ठीक आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, मैत्रिणींना शेअर करा. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा. जय हिंद.